नमस्कार, माझे नाव वैष्णवी विक्रम आडसूळ. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. मी वाचलेल्या पुस्तकांपैकी मला एक होता कारवर हे पुस्तक खूप आवडले. या पुस्तकाविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे. या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर आहेत. एक गुलामाचा मुलगा पुढे होऊन मोठा कृषीशास्त्रज्ञ कसा झाला हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. डायमंड ग्रोव्ह या छोट्याशा पाड्यात एक जर्मन शेतकरी राहत होता. त्याला इच्छा नसतानाही त्यांनी मेरी नावाच्या स्त्रीला विकत घेतले व मेरीच्या मुलाचे पालनपोषण या कार्व्हर कुटुंबाने केले व त्याचे जॉर्ज कार्व्हर असं नामकरण करण्यात आलं. रानावनातील झाडं-झुडपं, पक्ष्यांची हालचाल, डबक्यातील मासे यांचं निरीक्षण करणं हा जॉर्जचा छंद होता. थोडं मोठं झाल्यावर त्याला निओशे येथील निक्रो शाळेत टाकलं. पडेल ते काम आणि मिळेल ते धाम असं करून त्याने शालेय व उच्च शिक्षण पूर्ण केलं. अतिशय कठीण प्रवासातून त्याने MSc पदवी संपादित केली व आपले शोध सुरू ठेवले. जर मनात इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो हे या पुस्तकातून समजतं. इतकी कठीण परिस्थिती असताना सुद्धा हा मुलगा पुढे होऊन एक मोठा कृषीशास्त्रज्ञ झाला. वीणा गवाणकर यांच्या लेखणीतून अवतरित झालेले हे पुस्तक सर्वांसाठीच एक प्रेरणेचा झरा आहे. राजहंस प्रकाशनाने छापलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जॉर्ज कार्व्हर यांचा प्रयोगशाळेतील एक फोटो आहे. पुस्तक का वाचावे व कशासाठी वाचावे याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हे पुस्तक सर्वांसाठीच एक प्रेरणेचा स्रोत आहे.